नमस्कार. इथं उपस्थित असणारे सर्व पत्रकार, आमचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष सम्राट महाडिक साहेब, सन्माननीय महापौर साहेब, आमचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे आमचे शहराचे अध्यक्ष, ग्रामीणचे अध्यक्ष, उपस्थित सर्व मान्यवर, मी आपल्या सर्वांचंच सर्वप्रथम इथं स्वागत करतो. युवा शक्ती जागर यात्रेची सुरुवात ही एप्रिलच्या 21 तारखेला मुंबईमधनं पार पडली आणि आपल्याला सर्वांनाच सांगताना अतिशय आनंद होतोय की ह्याच्या शुभारंभासाठी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, अनेक मंत्री महोदय, आमदार महोदय, खासदार महोदय त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून एक खूप मोठा संदेश मी म्हणेन की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधल्या युवा पिढीला गेलेला आहे की आमचा पक्ष युवकांच्या प्रश्नांकडे किती गांभीर्याने इथून पुढे लक्ष देणार आहे. मी ह्या जेव्हा युवा शक्ती जागर यात्रेची सुरुवात केली, माझे अनेक सहकारी, आमचा पहिला टप्पा हा कोकण विभागात होता. आमचे कोकण विभागामध्ये म्हणजे मुंबईपासून चालू केल्यानंतर नवी मुंबई, तसंच रायगड उत्तर दक्षिण, रत्नागिरी उत्तर दक्षिण, सिंधुदुर्ग आणि आज आम्ही पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावरती आहे. ह्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. सुरुवात कालच पुण्यापासून झाली. आज आम्ही सांगलीमध्ये आहे. उद्या काही दिवस आम्ही सोलापूरमध्ये असणार, तसंच कोल्हापूरमध्ये सुद्धा जाणार आणि खूप चांगल्या उत्साहाने प्रतिसाद सगळ्याच जिल्ह्यांमध्ये येताना दिसतोय. आम्ही हा प्रवास करताना सुद्धा फक्त एक युवकांचं संघटन बांधणं हे तर प्राधान्याने, परंतु आमच्या पक्षाचा विचार संपूर्ण युवा पिढीमध्ये पोचवणं, त्याचबरोबर केंद्र शासनाचे, राज्य शासनाची योजना ज्या असतील त्या युवा पिढीपर्यंत पोचणं आणि आम्हीसुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणून तर त्यांच्या सर्व कार्यक्रमामध्ये आम्ही सक्रिय असतोच, परंतु युवा मोर्चा म्हणून वेगवेगळ्या घटकांमध्ये काम करणारे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे जी युवा पिढी आहे त्यांना आकर्षित करण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, रोजगाराचे प्रश्न असतील, क्रीडा खेळाडूंचे प्रश्न असतील, त्याचबरोबर तंत्रज्ञान क्षेत्र आज मोठ्या वेगाने वाढताना आपल्याला दिसतं. या सर्वच विषयांमधल्या युवकांसाठी आम्हाला काम करायचं आहे आणि एकत्रित ह्या जागर यात्रेच्या माध्यमातून ते होईल अशी मला खात्री आहे. मी आज सांगलीमध्ये खरं तर ह्या जागर यात्रेनिमित्त आलो आहे आणि इथंसुद्धा फार मोठ्या संख्येमध्ये युवक युवती उपस्थित आहेत. आजचा आमचा संपूर्ण दौरासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी रचलेला आहे आणि इथंसुद्धा आज जे आमचे वरिष्ठ सर्व उपस्थित आहेत, मी त्यांचेसुद्धा आभार मानतो की त्यांचं मार्गदर्शन आमच्या सर्व युवा पिढीला लाभणार आहे आणि येणाऱ्या टप्प्यातमध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्र झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ असा आम्ही पुढच्या 1-2 ते 2.5 महिन्यात संपवणार आहे. आपण सर्वच जण इथं उपस्थित असल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. असा प्रकार कधीच परत होणार नाही, कारण मी आत्ता जसं सांगितलं, झिरो टॉलरन्स म्हणजे ज्या कुठल्या पद्धतीने लिकेजेस झाले होते ते थांबवण्यासाठीच आता सरकार काम करते आणि मी एक युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारीने सांगतो, आम्ही पाठपुरावा करतोयच. ह्या गोष्टी झाल्या कशा ह्याच्यासुद्धा खोलात जाऊन आज CBIची चौकशी चालू आहे. त्यामुळे आम्ही या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करून आता त्यावरती पुढे निर्णय घेऊ. ह्याच संपूर्ण कठीण काळामध्येच मी आज जे आवाहन केलं ते परत एकदा सांगतो की आमच्यासारखे युवक हे सर्व युवा पिढी संघटन करण्यासाठी आणि त्याचबरोबर या कठीण काळामध्ये त्यांना कशा पद्धतीने सहकार्य करता येईल असे आमचे प्रयत्न राहणार आहेत. जे झालं ते अतिशय वाईटच आहे हे मी सुद्धा मान्य करतो आणि ज्या काही मागणी ह्या विद्यार्थ्यांच्या असतील मी ते सरकारपर्यंत पोहोचणार हे खात्रीपूर्वक सांगतो. नाही, तसं काय नाही आहे. काँग्रेसच्या काळात सुद्धा झाले होते, तुम्ही रेकॉर्डच बघा. नाही नाही मी 89 भाजपच्या काळात झाले आणि तुमचे पदाधिकारी सापडायला ज्या मी जसं आत्ताच सांगितलं, नाही त्या बाबतीत भाजपचे पदाधिकारी असण्याचा काही प्रश्न नाही आहे. अशी लिकेजेस होण्याचं आता जो संपूर्ण प्रोसिजर होती की बाबा एक्झामिनेशन टेस्ट कशा पद्धतीने राबवले जायचे ह्यामध्ये काही त्रुट्या होत्या आणि त्या आता सरकारने आयडेंटिफाय करून घेतलेल्या आहेत आणि धर्मेंद्र प्रधानजी यांनी आता सांगितले की ह्या विषयामध्ये सखोल चौकशी CBIची चालू आहे. आम्ही त्यावरती जो काय कठोरातली कठोरी कारवाई करायला लागेल ते करणार. नक्कीच, का नाही. आमच्यासारखी युवक विद्यार्थ्यांसाठी लढायला तयार आहेत.
त्यांना भाजपचा पाठिंबा आहे. नाही नाही नाही, त्या लोकांना अजिबात भाजपचा, भारतीय जनता पार्टीचा कधी म्हणलो मी? तुम्हाला एक सेकंड, तुम्ही कदाचित चुकीचं ऐकला असाल काका, तसं काही नाही आहे. मी जसं सांगितलं, ह्या विषयामध्ये जे कोण लोक असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न पोचवण्याचं आम्ही तिथं काम करू. नीटची परीक्षा घेण्यात येऊ नये, 12वीच्या मार्गावरती ऍडमिशन मिळावे अशी काही मागणी. काय परत सांगा. नीटची परीक्षा कॅन्सल करून 12वीचे जे मार्क्स आहेत त्याच्यावर ऍडमिशन मिळावे वैद्यकीय विषयामध्ये अशी मागणी काही जणांकडे होते. काय मी जसं आपल्याला सांगितलं, मी खरं तर आता माझ्या ह्या यात्रेमध्ये व्यस्त आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा जे काही विद्यार्थी माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, मी त्यांच्याशी संपर्क करत आहे. येणाऱ्या काही दिवसात मी परत एकदा त्यांच्याशी भेटून त्यांच्या सर्व समस्या व्यवस्थित वैयक्तिकरित्या त्यांना भेटून समजून घेईन आणि मग आम्ही त्याच्यावरती एक ॲक्शन प्लॅन बनवू. मी असं सांगेन की सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, खास करून 2014मध्ये ते मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्र राज्यामध्ये युवकांना सक्षम करण्यासाठी त्यांनी अनेक पावलं उचललेली आहेत. वेगवेगळ्या रोजगाराचे विषय असतील, क्रीडामधले विषय असतील, त्याचबरोबर CM फेलोशिपसारखी सुद्धा प्रोग्राम, ही खरं तर संकल्पना मुख्यमंत्री साहेबांची होती. त्यामुळे युवा पिढीशी निगडीत ते भरपूर गोष्टी करत आलेले आहेत. आज इन्फ्रास्ट्रक्चरची सुद्धा कमतरता जी आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये जाणवत होती, ती सुद्धा आज त्यांना एक इन्फ्रामॅन म्हणलं जातं. कारण मोठमोठे प्रोजेक्ट्स आज त्यांच्या माध्यमातून राबवताना आपण बघतो. FDIs, फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स आपण ज्यांना म्हणतो, हे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये होताना दिसतात, ज्याच्या माध्यमातून अजून रोजगार निर्मिती होताना दिसणार. त्यामुळे एकंदरीत हे संपूर्ण युवकांच्या फायद्याचंच ठरणार आहे आणि मला खात्री आहे की त्यांच्या माध्यमातून अजून विकास चांगला होत राहील. देशात बेरोजगारीचा टक्का 68%वर का गेला? गेल्या 10-12 वर्षांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. तुम्ही म्हणता एकीकडे की सरकार एवढ्या उपाययोजना करतो, मग बेरोजगारी का वाढते? मी हे पदभार स्वीकारून फक्त 2 महिने झालेले आहेत. मी या संपूर्ण विषयाच्या खोलात जाऊनच काम करणार आहे. पण मी जसं सांगितलं की ही पदभार स्वीकारल्यानंतर 1 महिन्यातच आम्ही यात्रेची सुरुवातच एवढ्या गोष्टीसाठी केली आहे की आम्हाला युवकांचे प्रश्न समजून घ्यायचे आहेत, सर्व घटकातल्या युवकांशी पोचायचं आहे आणि ते एकदा माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्यामध्ये अजून लक्ष देऊन काम करू. हो, मी आत्ता त्याच बाबतीत बोललो की आपल्या शासनाच्या अशा अनेक योजना आहेत जे ऑन्ट्रप्रिनरशिप, बिझनेस किंवा जॉब फेअर्स आणि स्किल डेव्हलपमेंट अशा काही गोष्टी आहेत. म्हणजे मी आता पुण्यामध्ये सुद्धा जेव्हा होतो त्यामध्ये सुद्धा कळलं, आज चाकणसारखी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधली एक MIDC तिथं स्थापन आहे. तिथंसुद्धा खरं तर रोजगार आज आहे, परंतु स्किल्ड एम्प्लॉयमेंट, सेमी स्किल्ड एम्प्लॉयमेंट, अनस्किल्ड एम्प्लॉयमेंट असे सुद्धा त्यांना गरजा असतात. त्यामुळे ह्या एकत्रित सर्व गोष्टींवरती आम्ही प्राधान्य देऊन आता येणाऱ्या काळात काम करणार आहे. अजूनपर्यंत मी जेव्हा कोकण विभागामध्ये फिरत होतो तेव्हा रोजगाराचा प्रश्न फार प्रामुख्याने दिसून येतो. मी खरं सांगायला गेलं तर हे पदभार स्वीकारल्यानंतरच अनेक मंत्री महोदयांच्या भेटी घेतल्या आणि त्यामध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे मंगलप्रभात लोढाजी यांची जेव्हा भेट घेतली त्यामध्ये कळलं की कौशल्य विकास आणि रोजगार हे दोन्ही खाते त्यांच्याकडे आहेत. मी खरं तर आता यात्रेमध्ये व्यस्त आहे, परंतु ही यात्रा संपताच आम्ही ह्या विषयामध्ये अत्यंत लक्ष देऊन काम करणार आहे. MSMEच्या माध्यमातून असेल, स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून असेल, जॉब फेअर्सच्या माध्यमातून असेल, आज शासनाच्या माध्यमातून प्रत्येक विभागाला जवळपास 5 कोटीचा निधी हा जॉब फेअरसाठी दिलाच जातो. तर तो युवा मोर्चाच्या माध्यमातून कसा आपण युवकांपर्यंत पोचवला जाऊ शकतो ह्याचे आमचे प्रयत्न राहतील. कारण मुळात युवा मोर्चा हे व्यासपीठच असं आहे की ह्या युवा पिढीचे तरुण वयात त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न हे सरकारपर्यंत पोचवणं, त्याचा पाठपुरावा करून घेणं आणि त्या समस्या सोडवणं. त्यामुळे आम्ही त्या गोष्टीसाठी आता प्रयत्नशील आहे. आम्ही आजच ताई आवाहन केलेलं आहे, तुमच्या माध्यमातून सुद्धा करतो. काल जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्या माध्यमातून आपल्याला समजलं की रिएक्झामिनेशन ही 21 जूनला आता परत होती आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही वेगळी फीज ह्या रिएक्झामिनेशनसाठी घेतली जाणार नाही आहे. 15 मिनिट एक्स्ट्रा या संपूर्ण एक्झामिनेशनसाठी दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरामधले जे एक्झामिनेशन सेंटर आहे ते त्यांना प्राधान्याने, म्हणजे त्यांचं जे प्रेफरन्स असेल ते त्यांना चूज करायला मिळणार आहे. आणि एकत्रित कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये असं सुद्धा सांगितलं गेलं की 0 टॉलरन्स, म्हणजे ह्या संपूर्ण लिकेजेसमध्ये जे काही लोक सहभागी होते त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई केली जाईल. मी स्वतः राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाबरोबर ह्या गोष्टीचा पाठपुरावा करतो आहे. मी आजसुद्धा जे आवाहन केलं
त्या माध्यमातून सांगितलं की महाराष्ट्र राज्यामध्ये जर एका ठिकाणी कुठं हे सर्व विद्यार्थी जमणार असतील, मी स्वतः दौऱ्यामध्ये आहे, परंतु त्या गोष्टीला प्राधान्य देऊन मी त्यांची भेट घ्यायला जाईन. आज आम्हाला ऑलरेडी फोन कॉल यायला चालू झालेत, कारण आज सकाळीच आम्ही ते आवाहन केलं आहे. त्यामुळे ते ज्या कुठल्या जिल्ह्यात बोलवतील आम्ही त्यांची भेट घ्यायला जाईन. अजून काय त्यांच्या सूचना असतील किंवा त्यांना वाटते की ज्या गोष्टी झाल्या पाहिजेत त्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही आता इथून पुढे काम करणार आहोत. परत होणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.